प्रदीप पुंडलिक तळेकर, विद्यमान कल्ता अध्यक्ष, माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन आणि बुवा आणि सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी, प्रगतशील शेतकरी आणि वसंतराव देवस्थानचा प्रतिनिधी. आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात मी आज प्रवेश केलेला आहे. सन्माननीय विनायक राऊत तसेच माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश केलेला आहे. पक्षप्रवेश याच्यासाठीच केलेला आहे की सध्या जी देशात भाजपची जी काही ध्येय धोरणे आहेत ती मला न पटण्यासारखीच आहे. एक आज फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे. इथे सिंधुदुर्गात इथे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे. बेरोजगार तरुण जास्त झालेले आहेत आणि ओसर गावात म्हणावी तशी आज विकास कामं होत नसून म्हणून मी आज कंटाळून आज शेतकऱ्यांना आज न्याय मिळत नाही आहे. ओसर गावात आज गवरेडे माकडं आज शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. शेतकरी आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आज गवरेडे आज बागायतींचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. आज ग्रामसभेतसुद्धा आम्ही ठराव घेतलेला आहे. सरपंच बोलायला घेतला आहे. आज ग्रामसभेतसुद्धा आम्हाला ग्रामस्थांना आज बोलण्याची संधी मिळत नाही. तर आज प्रशासनाने आज त्या गवरेड्यांकडे किंवा ह्या गवरेड्यांसंदर्भात आज मागण्यासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना हे शासन करत नसून आज सत्ताधारी पक्ष आज कोणत्याही त्या गवरेड्यांसंदर्भात किंवा माकडांसंदर्भात उपाययोजना करत नाहीत. या सर्वांना कंटाळून आज मी वैभव नाईक यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली आज मी पक्षप्रवेश करत आहोत. आम्हाला जर न्याय मिळाला नसेल तर वैभव नाईक यांच्या समवेत त्यांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही आज रस्त्यावर उतरू असं मी सांगू इच्छितो. धन्यवाद.